हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधील जे काही आपल्या पिरियॉडिक ट्रेंड्स असतील, प्रॉपर्टीमध्ये ज्या ट्रेंड्स असतील, याच्यामध्ये मग ॲटॉमिक रेडियस याबद्दलच्या जे काही ट्रेंड्स होते या आपण ट्रेंड्स त्या ठिकाणी पाहिलेल्या होत्या. मग याच्यामध्ये जे काही ॲटॉमिक रेडियसचे वेगवेगळे टाईप्स असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिले होते. आता नेक्स्ट आहे जी काही प्रॉपर्टी आहे आपली, ती प्रॉपर्टी आपण पाहणार आहे. पहा, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली आयोनिक रेडियस. कशाला म्हणतो आयोनिक रेडियस? तर डेफिनेशनच्या माध्यमातून पाहूया आपण. आयोनिक रेडियस, ionic radius, it is the effective distance from the center of nucleus of the ions. हे काय आहे? डिस्टन्स आहे. कशापासून डिस्टन्स आहे? तर आपला जो काही इलेक्ट्रॉन्स असेल तो इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि आपल्या पॉझिटिव्ह जो काय आयन असेल किंवा निगेटिव्ह आयन असेल याचं न्यूक्लियसचं सेंटर, याला म्हणतो आपण, काय म्हणतो? आयोनिक रेडियस. आयन्स आर फॉर्म व्हेन अ न्यूट्रल ॲटम लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन्स. मग आयन कधी फॉर्म होऊ शकतील? ज्या वेळेस ॲटम काय करेल? इलेक्ट्रॉन लॉस्ट करेल किंवा इलेक्ट्रॉन गेन करेल, त्यावेळेस काय होतील? आपले आयन्स या ठिकाणी फॉर्म होतील. फॉर एक्झाम्पल, आयन्स आर फॉर्म, दॅट इज द कॅटायन्स, अँड व्हेन अ neutral atom loses one or more electron. How cations are formed? Whenever the atom lose one or more electrons, एक किंवा अजून दोन इलेक्ट्रॉन त्यानं लॉस्ट केले तर याच्यावरती काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन्स म्हणतो. Now next one is anion, and how anion is formed? Anion is formed when a neutral atom gain one or more electrons. Means your atom accept a one or more electron from another atom, then they acquire a negative charge and they are called as a anions. त्याला आपण काय म्हणतो? anions म्हणतो. पहा, variation in radius of an element. For example, radius of a cation, रेडियस ऑफ अ न्यूट्रल ॲटम. पाहता या ठिकाणी रेडियस कोणाची जास्त आहे, कोणाची कमी आहे, हे आपण पाहूया. पहा, रेडियस ऑफ अ कॅटायन. कॅटायन काय करतो? एक इलेक्ट्रॉन लॉस्ट करत असतो. पहा, एक इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो. आता इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो म्हणजे याची जी काय एखादी सेल असेल, सपोज सोडियमचं एक्झाम्पल घेतलं आपण, तर कसं कॉन्फिगरेशन आहे? 1s2 2s2 2p6 3s1. म्हणजे तिसरी जी काही सेल आहे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एक इलेक्ट्रॉन. मग जर सपोज सोडियमनं तो इलेक्ट्रॉन लॉस्ट केला तर त्या ठिकाणी काय होईल? Na+ तयार होईल. पण ती जी काही सेल असेल ती सेल पूर्णपणे काय होईल? ड्रॉप होईल. म्हणजे जो काही आपला न्यूट्रल ॲटम आहे याच्यामध्ये 3 सेल आहे आणि कॅटायनमध्ये काय झाल्या? 2च सेल झाल्या. म्हणजे कॅटायनची साईज काय झाली? कमी झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, रेडियस ऑफ कॅटायन काय दाखवले आपल्याला? स्मॉल दाखवलेलं आहे. रेडियस ऑफ अ न्यूट्रल ॲटम काय दाखवली? थोडीशी जास्त दाखवलेली आहे. आणि याच्यापेक्षा जास्त कोणाची रेडियस असेल? तर ॲनायनची असेल. का? तर ॲनायन काय करतो? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतो. आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो म्हणजे तो सामावून घ्यायला त्याला सेल्स पाहिजे. म्हणजे सपोज आता दुसऱ्या सेल्समध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड झाला तर काय होणार? त्याची साईज अजून काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजेच ॲनायनची साईज सगळ्यात जास्त आहे. त्याच्यापेक्षा कमी न्यूट्रल ॲटमची असेल आणि त्याच्यापेक्षा कमी कॅटायनची असेल, असं ती साईज असेल. पहा आता, cation radius is smaller than atom because cation has lesser electron than neutral atom and has more effective nuclear charge. The radius of anion. Anion radius is bigger than atom because the addition of one or more electron would result in increased repulsion among the electron. म्हणून त्या ठिकाणी काय होते? anion साईज आपल्याला जास्त पाहायला मिळते. व्हेरिएशन इन रेडियस ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक पेशीस. आता आयसोइलेक्ट्रॉनिक पेशीस म्हणजे काय? ॲटम्स अँड आयन्स विच कंटेन द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसीस. ॲटम्स असतील किंवा आयन्स असतील याच्यामध्ये काय असले पाहिजे? नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असले पाहिजे. याला आपण काय म्हणतो? आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसीस म्हणतो. पहा, मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल O2- F- Na+ and Mg2+ have the same number of electrons, that is 10 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून याला म्हणतो आपण आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसीस म्हणतो. पहा, cations with the greater positive charge will have a smaller radius because of the greater attraction of the electrons toward the nucleus
ड्यू टू इन्क्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय झालेलं आहे आता, इलेक्ट्रॉन लॉस्ट झालेला आहे आपला, बरोबर. मग इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर जो काय आपला न्यूक्लियस असेल, या न्यूक्लियसमधला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होईल, वाढेल. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर जे काही आपल्या आउटरचे इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस याच्यामध्ये काय होईल, अट्रॅक्शन जास्त होईल. आणि जेवढं जास्त अट्रॅक्शन तेवढं त्याची साईज काय होईल, कमी होईल. म्हणजेच रेडियस त्याची काय होईल, कमी होईल. पहा फॉर एक्झाम्पल Na प्लस Mg2 प्लस अँड Al3 प्लस. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पहा आता, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती याच्यामध्ये, 10 इलेक्ट्रॉन्स आहे, 10 इलेक्ट्रॉन्स आहे. याची साईज पहा आता काय झालेलं आहे, साईज त्याची कमी कमी होत गेलेली आहे. का कमी झालेली आहे, तर न्यूक्लियसमध्ये जो काय चार्ज असेल तो न्यूक्लियसमधला चार्ज काय झालेला आहे, Al3 प्लसमध्ये, याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन्स आहे. Mg2 प्लसमध्ये सुद्धा 10 इलेक्ट्रॉन्स, सोडियम प्लसमध्ये सुद्धा 10 इलेक्ट्रॉन. पण याच्या न्यूक्लियसमध्ये ॲल्युमिनियमकडे 3 प्लस चार्ज आहे, मॅग्नेशियमकडे 2 प्लस चार्ज आहे आणि सोडियमकडे 1 प्लस चार्ज आहे. म्हणजे ॲल्युमिनियमच्या न्यूक्लियसमध्ये जास्त चार्ज आहे. तो त्याला काय करेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल, जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करेल. आणि जास्त प्रमाणात अट्रॅक्ट केलं तर त्याची रेडियस काय होईल, कमी होईल. म्हणजे जेवढा आपल्याकडे चार्ज असेल, ग्रेटर पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर त्याची साईज काय होईल, आपल्याला कमी झालेली पाहायला मिळेल. पहा मग एक्झाममध्ये क्वेश्चन्स असतो याच्यावरती, व्हाय Al3 प्लस हॅव्हिंग अ लो रेडियस दॅन Mg2 प्लस ऑर Na प्लस. पहा नेक्स्ट आहे, anion with higher negative charge will have the large radius because the effective nuclear charge over the valence electron decreases. आता एकदम अपोजिट आहे, जेवढा आपल्याकडे निगेटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढी त्याची रेडियस काय असेल, जास्त असेल. पाहत आहे फॉर एक्झाम्पल F मायनस O2 मायनस अँड N3 मायनस, सगळ्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण साईज पहा आता, फ्लोरीनची साईज पहा, ऑक्सिजनची पहा आणि नायट्रोजनची पहा. याच्यामध्ये काय झालेलं आहे, सगळ्याकडे इलेक्ट्रॉन सारखे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, नायट्रोजन जो आहे याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे, बरोबर. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे. आणि याच्यावर किती चार्ज आहे, जेवढा जास्त मायनस चार्ज तेवढी त्याची साईज काय असेल, जास्त असेल. आणि जेवढा प्लस चार्ज जास्त तेवढी साईज त्याची कमी असेल. म्हणजे या ठिकाणी नायट्रोजनवरती किती चार्ज आहे, -3, तो मायनसमध्ये आहे. जेवढा जास्त असेल तेवढं त्याची काय असेल, साईज त्या ठिकाणी जास्त असेल. पहा मग साईज काय होते, या ठिकाणी वाढत गेलेले आपल्याला पाहायला मिळते. Among N3 minus O2 minus F minus Na plus Mg2 plus and Al3 plus, व्हॉट इज द कॉमन इन देम. याच्यामध्ये कॉमन काय आहे, अरेंज देम इन द इन्क्रीजिंग आयोनिक रेडियस. याच्यामध्ये कॉमन काय आहे आणि याला इन्क्रीजिंग आयोनिक रेडियसनं अरेंज करायचं. आन्सर सेम इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये काय आहेत, सगळ्यामध्ये सेम इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि त्याची जी काय ऑर्डर असेल ती पहा, सगळ्यात कमी साईज कोणाची असेल तर ती असेल Al3 प्लस ची, त्याच्यानंतर थोडी जास्त असेल Mg2 प्लस, नेक्स्ट Na प्लस, F मायनस, O2 मायनस अँड N3 मायनस हॅव्हिंग अ लार्जर साईज दॅन ऑल ऑफ देम. सगळ्यापेक्षा N3 मायनसची काय असेल, साईज जास्त असेल. पहा नेक्स्ट आहे, अरेंज इन गिव्हन ऑर्डर इन्क्रीजिंग रेडियस I minus, I plus and I, and increasing radius of Fe2 plus Fe3 plus. आन्सर पहा पहिल्याचा, याचा आन्सर काय असेल, आन्सर ऑफ फर्स्ट ए, I plus having a low radius than I having a lowest radius than I minus. मग आपण पाहिलेलं आहे कॅटायनची साईज काय असते, सगळ्यात कमी असते. कशापेक्षा, न्यूट्रल ॲटमपेक्षा. आणि न्यूट्रल ॲटमची साईज कमी असते कशापेक्षा, ॲनायन्सपेक्षा. चला पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. Fe3 प्लसची साईज काय असेल, मग सगळ्यात कमी असेल. त्याच्यानंतर Fe2 प्लस असेल आणि Feची सगळ्यात जास्त असेल. MCQs, Mg2 plus is smaller than O2 minus in size, though they have same electronic configuration. Explain.
more number of proton than electron, more number of electron than proton, higher effective nuclear charge of Mg2 plus than O2 minus and none of this. तर या ठिकाणी काय असेल, जो काय न्यूक्लिअर चार्ज असेल कशावरचा Mg2 प्लसचा तो काय असेल मॅक्झिमम असेल कशापेक्षा O2 मायनसपेक्षा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर इन विच द आयोनिक रेडियस ऑफ फॉलोइंग आयन इन्क्रीजेस. पहा आयन दिलेले आहेत आपल्याला. पहिला आहे F मायनस, दुसरा आहे Na प्लस, तिसरा आहे N3 मायनस. तर ऑर्डर कोणती बरोबर असेल आपल्याला, ए बरोबर असेल, बी बरोबर असेल का, सी बरोबर असेल का, डी. तर या ठिकाणी पहा साईज सगळ्यात कमी कोणाची असते, तर कॅटाईनची साईज कमी असते. मग कॅटाईन दिलेला आहे, कोणतं कॅटाईन आहे, सेकंड Na प्लस, नंतर anions असेल. मग anion वरती काय आहे आपल्याकडे या ठिकाणी F मायनस आहे, एकच चार्ज आहे मायनस त्याच्याकडे. मग सेकंड नंतर येईल फर्स्ट, आणि सगळ्यात जास्त कोणाची असेल तर ती असेल N3 मायनसची साईज सगळ्यात जास्त असेल. नेक्स्ट या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे आपल्याला. चला पुढे जाऊया. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया इन इनर ट्रान्झिशन एलिमेंट. In inner transition element, the differentiating electron enters into 4f and 5f subshell. हा जनरलसाठी क्वेश्चन्स आहे पहा की लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे पाहायला मिळतं पहा. मग जे काय आपले इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील, या इनर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील म्हणजे डिफरन्शिएटिंग म्हणजे शेवटचे इलेक्ट्रॉन कशामध्ये एंटर होतात आपले 4f आणि 5f मध्ये जातात पहा. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन पहा. द डिक्रीज इन द साइज ऑफ ॲटम और आयन्स विथ इन्क्रीज इन द ॲटॉमिक नंबर अमॉंग द लॅन्थेनॉइड इज नोन ॲज लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. याला काय म्हणतो आपण, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणजे त्याची साईज कमी होणं. साईज कधी कमी होते, ॲटॉमिक नंबर वाढतोय त्याचा पण त्याची साईज काय होते, कमी होते. याला म्हणतो आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. दिस इज एक्सेप्शन फॉर द ॲटॉमिक रेडिया ऑफ युरोपियम अँड एट्रोपियम. युरोपियम आणि एट्रोपियमसाठी हे एक्सेप्शन आहे पहा. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक रेडियस पहा या ठिकाणी दिलेला आहे आणि ॲटॉमिक नंबर दिलेला आहे पहा. ॲटॉमिक नंबर किती आहे, आता 57 आहे. 57 पासून आपण 72 पर्यंत गेलो तर या ठिकाणी काय होते आपल्याला, ती जी काही रेडियस असेल ती काय होते, कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते पहा. आता आयोनिक रेडिया पण पहा. आता लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मे ऑकर ड्यू टू द डिस्पर्स शेप अँड पुअर स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ द F ऑर्बिटल इलेक्ट्रॉन क्लाउड. हे जो काही इफेक्ट आहे हा कशामुळे पाहायला मिळतो कॉन्ट्रॅक्शनचा, तर स्क्रीनिंग इफेक्टमुळे पाहायला मिळतो. मग कशाला म्हणतो स्क्रीनिंग इफेक्ट, आपण थोडक्यात पाहूया आता. The decreasing of attraction of nucleus over the valence shell by the inner core electron is called screening effect. याला म्हणतो आपण स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीन म्हणजे काय, पडदा. म्हणजे सपोज दोन आहेत, दोन व्यक्ती आहेत, दोघांच्या मध्ये पडदा आला तर ते एकमेकाला ओळखू शकतील का पटकन, नाही ओळखू शकत. तसं आपला जो काही न्यूक्लियस असेल आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स असेल याच्यामधले इलेक्ट्रॉन्स जर वाढले तर त्या ठिकाणी अट्रॅक्शन काय होईल, आपोआप कमी होणार आहे. अट्रॅक्शन कमी होणार आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण स्क्रीनिंग इफेक्ट. दॅट इज ग्रेटर द स्क्रीनिंग इफेक्ट इजियर द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. मग जेवढे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल किंवा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त असेल म्हणजे मधले इलेक्ट्रॉन जेवढे जास्त असतील तेवढं अट्रॅक्शन काय होईल आपलं, कमी होईल. आणि अट्रॅक्शन जर कमी झालं तर तो इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. कॉन्सिक्वेन्स ऑफ लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन कशामुळे पाहायला मिळते, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. द प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनॉइड्स are very close and similar, hence it becomes difficult to separate them from the mixture. Similarities in the second and third transition series. याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिलेली आहे आपल्याला. In vertical column of transition element there is an increase in size from first member to second member, but from second member to third member there is a very small change in size, and in some cases the size are same
This is due to lanthanoid contraction as the pair of elements such as zirconium and hafnium ही जर पेअर पाहिली तर या ठिकाणी त्याची साईज असेल पहा. नंतर NB आणि TI possess the same property. याच्या प्रॉपर्टी काय असतात? सेम साईज. म्हणजे याचा पहा ॲटॉमिक नंबर किती आहे याचा 40 आहे आणि 72 आहे, 41 आहे आणि 73 आहे. म्हणजे किती डिफरन्स आहे ॲटॉमिक नंबरमध्ये, तरी सुद्धा याच्या प्रॉपर्टी काय असतात? सारख्या असतात. किंवा मग MO आहे आणि टंगस्टन आहे, मॉलिब्डेनम असेल टंगस्टन असेल, याच्या जे काय पेअर्स असतात याच्या प्रॉपर्टी काय येतात? सारख्या येतात. त्याला म्हणतो आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. नेक्स्ट आहे सेकंड बेसिक स्ट्रेंथ ऑफ हायड्रॉक्साईड. पहिला आहे त्याचं सिमिलर प्रॉपर्टी, दुसरा आहे त्याचं बेसिक स्ट्रेंथ. ॲज द साईज ऑफ लॅन्थेनॉइड्स आयन डिक्रीजेस फ्रॉम Ce3+ to Lu3+, the covalent character of MOH bond increases, hence their basic strength decreases. म्हणजे जो काय आता हायड्रॉक्साईड म्हणजे काय तर मेटल्स आहेत. डी ब्लॉक इलेमेंट आपले काय आहे? मेटल्स आहेत. मग मेटल आणि हायड्रॉक्साईड आयनचा बॉन्ड असेल त्याला म्हणतो आपण हायड्रॉक्साईड बॉन्ड. मग हा जो काही बॉन्ड असेल हा बॉन्ड जेवढा कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवेल तेवढी त्याची बेसिक स्ट्रेंथ काय होईल? कमी होईल. आणि ही या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. पहा या ठिकाणी पहा द CeOH इज अ मोस्ट बेसिक. म्हणजे जो काय एकदम टॉपला असेल पहा वरच्या बाजूला जो असेल Ce3+ असेल याची जी काही बेसिक स्ट्रेंथ असेल ती कशी असेल? जास्त आहे. व्हाईल LuOH लुटेशियम 3+ असेल याची काय असेल? सगळ्यात कमी काय असेल? त्याची बेसिक स्ट्रेंथ असेल. इनर्ट पेअर इफेक्ट इज ऑल्सो वन ऑफ द कॉन्सिक्वेन्स ऑफ लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय इनर्ट पेअरचा जो काही इफेक्ट असेल या इफेक्टमुळे सुद्धा आपल्याला लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा डिक्रीज इन अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस ओव्हर द व्हॅलन्स सेल बाय द इनर कोर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड वन ड्र वॉल इफेक्ट, स्क्रीनिंग इफेक्ट, न्यूक्लिअर इफेक्ट अँड नन ऑफ दिस. तर याला आपण म्हणतो स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो. पहा या ठिकाणी पाहता येईल लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मे ऑकर ड्यू टू द डिस्पर्स शेप ऑफ पुअर स्क्रीनिंग इफेक्ट. आणि त्या स्क्रीनिंग इफेक्टची वर दिलेली आपल्याला डेफिनेशन आहे. पहा या ठिकाणी व्हाय डज द सेपरेशन ऑफ लॅन्थेनॉइड इलेमेंट डिफिकल्ट. लॅन्थेनॉइड इलेमेंटचं सेपरेशन डिफिकल्ट काय आहे? दे हॅव सिमिलर प्रॉपर्टीज, दे हॅव डिफरंट प्रॉपर्टीज, डिपेंड ऑन नेचर ऑफ इलेमेंट अँड नन ऑफ दिस. तर त्याच्या प्रॉपर्टी काय असतात? सिमिलर प्रॉपर्टी असतात. पहा नेक्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. A quantitative measure of the tendency of an element to lose electrons in given by its ionization enthalpy. It is also known as ionization energy or ionization potential. म्हणजे काय? क्वांटिटेटिव्ह मेजर आहे म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी काय त्या ठिकाणी बाहेर पडते. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर किती अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जाते. ही जी काही क्वांटिटी आहे या क्वांटिटीला आपण काय म्हणतो? आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणतो. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोनायझेशन एनर्जी और आयोनायझेशन पोटेन्शियल. त्याला काय म्हणतो आपण? आयोनायझेशन एनर्जी म्हणतो किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. युनिट ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी इज अ किलोजूल पर मोल और किलो कॅलरी पर मोल और इलेक्ट्रॉन होल्ड पर ॲटम. ह्याचे हे युनिट आहे. 1 इलेक्ट्रॉन होल्ड पर ॲटम इक्वल टू 96.49 किलोजूल पर मोल और विच इज इक्वल टू 23.6 किलो कॅलरी पर मोल. त्याचे व्हॅल्यूज आहेत. पहा फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. The minimum energy required to remove the electron from outermost orbit of an isolated gaseous neutral atom is called first ionization enthalpy. म्हणजे जो काही आपला न्यूट्रल ॲटम आहे आणि तो कोणत्या स्टेटमध्ये असेल? गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याच्यापासून आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जी एनर्जी लागेल याला म्हणायचं फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी.
मग ही जी काय आहे ही कशाने रिप्रेझेंट केली जाते? इट इज रिप्रेझेंटेड बाय IE1, that is ionization enthalpy of 1, or delta IH, enthalpy of ionization first. For example, X is in a gaseous state, they convert into X plus, that is a cation, and electron is removed. Second ionization enthalpy. The energy required to remove the second most loosely bound electron in gaseous state of a unipositive ion, म्हणजे एक कॅटायन्स असेल बरोबर, त्याच्यावरती काय असेल? एक पॉझिटिव्ह चार्ज असेल. या पॉझिटिव्ह कॅटायन पासून अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर त्याला काय म्हणतो आपण? सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय IE2. फॉर एक्झाम्पल, नाव द कॅटायन आहे या ठिकाणी पहा, युनिपॉझिटिव्ह आहे, याच्यावरती एक प्लस चार्ज आहे आणि याच्यामधून आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे. नाव दिस इलेक्ट्रॉन इन रिमूव्ह, देन वी गेट X2 प्लस and one electron is removed. In general, energy is always required to remove electron from an atom or ion. Hence, ionization enthalpy is always positive. That is endothermic. इन जनरली काय आहे? एखादा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा म्हणजे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, आणि एनर्जी प्रोव्हाइड करतो याचा अर्थ त्याची जी काही व्हॅल्यू असेल ती कशी असेल? नेहमी पॉझिटिव्ह असेल. म्हणजे ती जी काही रिएक्शन्स असतील ती कशी असेल? आपली एंडोथर्मिक रिएक्शन असेल. मेक अ नोट. पहा, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आयोनायझेशन ऑफ एन्थॅल्पी सेकंड इज ग्रेटर दॅन आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ फर्स्ट, बिकॉज इट इज मोर डिफिकल्ट to remove an electron from a positively charged ion where the nuclear charge is more than in a neutral atom, so more energy is required. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी काय आहे? जास्त आहे. का जास्त आहे? तर आपला ॲटम कसा आहे आता? पॉझिटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो काही न्यूक्लिअर चार्ज असेल तो काय असेल? वाढलेला असेल. आणि न्यूक्लिअर चार्ज जर वाढलेला असेल तर अट्रॅक्शन काय होईल? आपलं मॅक्झिमम असेल. आणि अट्रॅक्शन मॅक्झिमम असेल तर तो इलेक्ट्रॉन इझिली लूज करेल का? नाही. मग त्या ठिकाणी आपलं एनर्जी काय लागेल? जास्त लागेल. मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. नेक्स्ट टाइप आहे आपला आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज निगेटिव्ह, मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, नन ऑफ दिस. तर याची काय व्हॅल्यू आहे? ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. ती कशी असेल? ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. सेकंड, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन IE1 अँड IE2? काय रिलेशन असेल याच्यामध्ये? कोण ग्रेटर आहे? IE2 इज ग्रेटर दॅन IE1. या ठिकाणी आपण दिलेलं आहे एनर्जी कशी लागते? त्याला मॅक्झिमम लागते. फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन पोटेन्शियल. कोणते कोणते फॅक्टर आहे पाहूया आपण. एक आहे ॲटॉमिक साईज, त्याच्यामध्ये पाहूया व्हेन अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस ओव्हर व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. पहा या ठिकाणी साईज वाढली तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असेल आणि न्यूक्लियस असेल याच्यामधलं जे काही अट्रॅक्शन होईल ते काय होईल? कमी होणार आहे. म्हणजेच आयोनायझेशन पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. ज्या ॲटमची ॲटॉमिक साईज जास्त असेल त्याची जी काही व्हॅल्यूज असेल एन्थॅल्पीची ती कशी असेल? कमी असणार आहे. सेकंड आहे न्यूक्लिअर चार्ज. When nuclear charge increases, ionization potential value also increases because the attraction of nucleus over the valence shell electron increases. म्हणजे जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल तेवढी त्याची व्हॅल्यू काय असेल? आपल्या आयोनायझेशन पोटेन्शियलची जास्त असेल. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज और आयोनायझेशन पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द न्यूक्लिअर चार्ज. त्याचं कसं असेल? ते डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. पहा नेक्स्ट तिसरा पॉईंट पाहूया आपण. स्क्रीनिंग इफेक्ट पाहता. व्हेन स्क्रीनिंग इफेक्ट इन्क्रीजेस आयोनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू डिक्रीजेस बिकॉज द अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस ओव्हर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. जेवढा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त असेल तेवढी व्हॅल्यू काय असेल? आपली कमी असेल.
that is ionization potential is inversely proportional to screening effect. चौथा आहे पहा पेनेट्रेटिंग इफेक्ट. पहा व्हॉट इज अ पेनेट्रेटिंग इफेक्ट? The tendency of orbital to move toward the nucleus is called penetrating effect. एखाद्या ऑर्बिटलची कॅपॅसिटी आहे, काय कॅपॅसिटी आहे ऑर्बिटलची, की न्यूक्लियसकडे मूव्ह व्हायची, त्याला म्हणतो आपण पेनेट्रेटिंग इफेक्ट. द ऑर्डर ऑफ पेनेट्रेटिंग पॉवर ऑफ व्हेरियस ऑर्बिटल इज, कोणाची पॉवर जास्त आहे? एस ऑर्बिटल, देन पी, देन डी अँड देन एफ. व्हेन पेनेट्रेटिंग इफेक्ट इज इन्क्रीजेस, ionization potential value increases because attraction of nucleus over the electron increases. That is ionization enthalpy or ionization potential is directly proportional to penetrating effect. And next is the electronic configuration. The atoms of element having either half filled or fully filled orbital are comparatively more stable, hence they require more energy than other. मग जे काही एलिमेंट्स असतील किंवा ॲटम्स असतील या एलिमेंटमध्ये जे काही त्याचं जे काही सेल्स असतील, मग त्या व्हॅलन्स सेल्स असतील या कम्प्लिटली फिल्ड असतील किंवा हाफ फिल्ड असतील, तर त्याला काय मिळते? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळाली तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकत नाही, म्हणजेच त्या ठिकाणी एनर्जी काय लागेल आपल्याला? मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. फॉर एक्झाम्पल, आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ नायट्रोजन इज ग्रेटर दॅन ionization enthalpy of oxygen. Make a note. Group 18 element have maximum ionization enthalpy in a period due to completely stable electronic configuration, that is octet configuration. मग जे काही 18वा ग्रुप्स असेल आपला, या 18व्या ग्रुप्स मधले जे काही एलिमेंट याला मॅक्झिमम आय आहे. का आहे? तर याचं जे काय आहे तर याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? स्टेबल आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे, ऑक्टेट त्या ठिकाणी पूर्ण आहे. आणि ऑक्टेट जर पूर्ण असेल तर त्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉन लूज करेल का किंवा इलेक्ट्रॉन गेन करेल का? इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही, इलेक्ट्रॉन गेन सुद्धा करणार नाही, म्हणजे तो कसा आहे? स्टेबल आहे. जर स्टेबल असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला लागेल. लेट अस सी द ग्राफ बिटवीन IE अँड ॲटॉमिक नंबर. ग्राफ दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. एक आयोनायझेशन एन्थॅल्पी दिलेली आहे या बाजूला, एक्स ॲक्सिस वरती ॲटॉमिक नंबर दिलेला आहे आपल्याला. पहा व्हॅल्यू, पहा आता कशी वाढत जाते व्हॅल्यू आपल्याला. जो स्टेबल असेल, पहा प्रत्येक जो काही स्टेबल असेल त्याची काय झालेलं आहे? मॅक्झिमम झालेलं आहे. पहा नोबेल गॅस दिलेले आहेत आपल्याला. आता पहा हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल आणि झेनॉन असेल, हे काय आहेत? आपले नोबेल गॅस आहे. याची जी काही व्हॅल्यूज आहे किती आहे? ती नियर अबाउट ती किती आहे? 1500 पर्यंत आहे जवळजवळ. काहीची 2500 आहे, 2000 आहे. म्हणजे ही जी काही व्हॅल्यूज आहे ही खूप जास्त आहे. कशापेक्षा कंपॅरिझन केलं आपण त्याला? लिथियम बरोबर केलं किंवा सोडियम बरोबर केलं, पोटॅशियम बरोबर केलं. आता सोडियम आहे, याच्या शेवटच्या सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हा काय करेल? एक इलेक्ट्रॉन इझिली लूज करतो, म्हणजे कमी एनर्जी त्याला त्या ठिकाणी लागते. पहा आपल्याला MCQs आहेत. पहा विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज लिस्ट IE. कोणता एलिमेंटला सगळ्यात कमी असेल? तर त्या ठिकाणी एलिमेंट आहे आपला CS एलिमेंट आहे, सगळ्यात कमी त्याला एन्थॅल्पी आहे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज हायेस्ट IE. कोणत्या एलिमेंटला जास्त असेल? KR, AR, NE अँड HE. तर सगळ्यात जास्त कोणाला असेल? HE ला त्या ठिकाणी असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट IE ऑर्डर. कोणती करेक्ट असेल? तर पहा या ठिकाणी करेक्ट ऑर्डर काय आहे? सोडियमची सगळ्यात कमी आहे, नंतर पोटॅशियम आहे, नंतर रुबिडियम आणि सीजियमची. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज हायेस्ट IE. कोणाची हायेस्ट IE असेल? 1, 2, 3, 4. तर याचा आन्सर असेल Mg2+ असेल. पेनेट्रेटिंग पॉवर ऑर्डर ऑफ ऑर्बिटल. कोणत्या ऑर्बिटलची जास्त असेल? SP, DF. या ठिकाणी सगळ्यांची सारखी असेल का? याप्रमाणे असेल का? D प्रमाणे असेल?
तर या ठिकाणी एस ची सगळ्यात जास्त असते, नंतर पी ची असते, नंतर डी आणि सगळ्यात कमी एफ ची असते. IE ऑर्डर ऑफ एन ओ एफ अँड एन ए कशाप्रमाणे ऑर्डर असेल, ए बी सी और डी. तर IE ऑर्डर असेल तर ती याप्रमाणे असेल, एन ची सगळ्यात जास्त असेल, नंतर एफ ची असेल, नंतर एन ची असेल आणि सगळ्यात कमी ओ ची असेल. विच ग्रुप एलिमेंट हॅज मॅक्झिमम IE कोणत्या ग्रुप एलिमेंटचे 5A 6A 7A किंवा मग 8A म्हणजे 18वा ग्रुप असेल, तर 18व्या ग्रुपचे सगळ्यात जास्त असेल. ट्रेंड्स इन आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एनर्जी मध्ये काय होते, ग्रुपमध्ये कशा प्रकारे होते आपण पाहूया. इन अ पिरियड मध्ये काय पाहायला मिळतं, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ही जी काही एनर्जी असते ही काय होते, लेफ्ट टू राईट काय होते या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. काय इन्क्रीज होते तर पहा या ठिकाणी रिझन, द ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. मग लेफ्ट टू राईट काय होते, आपला ॲटॉमिक साईज कमी होते आणि न्यूक्लिअर चार्ज काय होतोय, वाढतोय. दॅट इज द रिझन इन अ ग्रुप. आता ग्रुपमध्ये पाहूया. आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ पिरियडिक टेबल. टॉप टू बॉटम काय होते आपल्याला ते डिक्रीज होते पाहिलं. नोट, अल्कली मेटल हॅव लो IE हेन्स मोर रिॲक्टिव्ह. अल्कलीची कशी असते, लो आहे. रिझन, द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज त्या ठिकाणी वाढते आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतं. पहा याप्रमाणे ग्रुप नंबर पहा, ग्रुप दिलेले आपल्याला, हे जी काही व्हॅल्यूज आहे, दुसरा असेल याचे व्हॅल्यूज पहा. नेक्स्ट थर्ड असेल, इन पिरियड आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस. पिरियडमध्ये काय होतं ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. इन अ ग्रुप, आता ग्रुपमध्ये पहा, एक ग्रुप जर घेतला आपण त्याच्यामध्ये काय होते ते आपल्याला पाहायला मिळते. पहा या ठिकाणी, व्हाय नायट्रोजन हॅव मोर IE दॅन O. नायट्रोजनचं IE व्हॅल्यू जास्त आहे कशापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. नायट्रोजन हॅव more IE than oxygen because a stable half-filled electronic configuration in nitrogen. नायट्रोजनचं कसं कॉन्फिगरेशन आहे, स्टेबल आहे. हेन्स नायट्रोजन रिक्वायर मोर एनर्जी दॅन ऑक्सिजन. MCQs आहेत पहा. इन पिरियड IE increase, decrease, first increase then decrease and first decrease then increase. तर या ठिकाणी काय होते, पिरियड्स मध्ये आपल्याला ते इन्क्रीज झालेले पाहायला मिळते. इन अ ग्रुप IE ग्रुपमध्ये काय होते आपल्याला A B C और D, तर ग्रुपमध्ये काय होते आपल्याला ती डिक्रीज झालेली पाहायला मिळते. पहा, इन पिरियड IE इन्क्रीज ड्यू टू, पिरियडमध्ये वाढते, का वाढते तर A ऑप्शन असेल, B असेल, C असेल का D असेल. तर पहा पिरियडमध्ये काय होतंय, ती साईज काय होते आपल्याला डिक्रीजिंग ॲटॉमिक साईज अँड इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते. इन्क्रीज का होते तर साईज डिक्रीज होते आणि न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी वाढतोय. पहा, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅव लोवेस्ट IE. कोणत्या एलिमेंटला लोवेस्ट IE असेल, अल्कलाइन अर्थ मेटल, चाल्कोजेन्स, हॅलोजन्स, अल्कली मेटल्स. तर अल्कली मेटलला सगळ्यात कमी IE आहे, म्हणजे ते कसे आहेत, मोर रिॲक्टिव्ह आहेत. पहा, IE ऑफ नायट्रोजन ग्रेटर दॅन ऑक्सिजन ड्यू टू फुली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन नायट्रोजन, हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन, लेस number of electron in nitrogen, and last one is the more number of electron in oxygen. The answer is the half filled electronic configuration of nitrogen.